नमस्कार मंडळी. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा 12 नोव्हेंबरचा भाग खूपच धम्माल आणि कमाल आहे, त्यामुळे भाग शेवटपर्यंत ऐका. तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की ऐश्वर्याची सच्चाई आता सगळ्यांना कळालेली असते. तिच्या लाडक्या सासूबाई ज्या तिला भरपूर डोक्यावर चढवून ठेवत होत्या ना, त्यांना पण आता तिची सच्चाई समजलेली आहे आणि ती त्या व्यक्तीला चेक देत असते. ते सुद्धा त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं. राजकुमारने सावलीला कॉल केला की सावली या ठिकाणी ये, तिथे ऐश्वर्या आहे, चेक देते. मग लगेचच सावली तिथे बोलते चला. तर सगळ्यांना सावली तिथे घेऊन जाते आणि मग ते सगळं दृश्य सासूबाई आणि सगळेजण बघतात. नंतर मग ऐश्वर्याला घरात बोलवलं जातं. घरात पण ऐश्वर्या सावलीवरच सगळं टाकत असते, म्हणत असते ह्या सावलीनीच तसं केलं, ही दिसते तशी नाही आई, असं तसं म्हणत असते आणि तिच्यावरच ब्लेम करत असते. तेव्हा मग इकडे ऐश्वर्याच्या सासूबाईंना इतका राग येतो तर त्या तिला येतात आणि संदिशी कानाखाली वाजवतात आणि म्हणतात, अगं तू कशी कशी आहेस, मी तुला काय समजली होती आणि काय झालीस तू, फक्त दिसायला सुंदर असलीस म्हणून काय नाही, पण हे काय कांड करून ठेवलं आहेस तुला कळतंय का, अशा त्या तिला भरपूर प्रमाणात सुनावतात. पण नंतर ऐश्वर्याला इकडं काहीच समजत नसतं की माझ्यासोबत हे काय चाललंय. तिच्या तर पायाखालची जमीन हादरलेली असते आणि राजकुमार पण एक 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 करून सगळे किस्से सांगायला लागतो. ऐश्वर्याला म्हणतो की बघ, तू सांगितलं असतंस तर बरं झालं असतं, पण आता मला माझ्या तोंडाने सांगावं लागतंय. आता तू चुकीत येणार आहेस, तू पहिलंच कबूल करायला हवं होतंस, मी तुला तेव्हा पण अडवत होतो पण तू अडली नाहीस. आणि मग राजकुमार एक एक करून ऐश्वर्याचे सगळे कांड सांगायला सुरुवात करतो, कसा कसा तिने फ्रॉड केला होता. आणि सावलीला सांगतो की सावली, तुझा जो भाव आहे ना, त्याला पण चोरीच्या आळाखाली ही ऐश्वर्याने मुद्दाम केलेलं आणि त्याच्यावर आळ टाकला होता आणि तेव्हा पण मला तिने तोंड बंद करायला 2 लाख रुपये दिले होते. असं तसं भरपूर राजकुमार सगळ्या काही गोष्टी ऐश्वर्याच्या सगळा भांडा फोडून टाकतो. नंतर इकडे नील बोलतो, मला तर ही लामाची बायको बनवून घ्यायला लाज वाटते आहे, मला तर खूप हिची लाज वाटते आहे, असं म्हणतो. आणि ऐश्वर्या खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते, अजून पण तिचा माज केलेला नसतो. ती इकडे सासूबाईंना म्हणवत असते, म्हणत असते ही सावली खोटं बोलत आहे, हीच आपल्या सगळ्यांना वाट लावणार आहे, हिचीच म्हणजे काहीतरी चाल आहे आणि हिनेच सगळं केलं आहे, असे बोलत असते. तेव्हा मग लगेचच ऐश्वर्याची सासू म्हणते, अगं आता बस कर, तुझी ती कारणं देणं पण बंद कर. तुला ना जर मी तुझ्या आईवडिलांना पहिलं सांगितलं नसतं की मी तुमच्या पोरीची जबाबदारी घेईल, असं बोलली नसती ना, तर मी तुला ना आत्ता ह्या घराच्या बाहेर काढली असती. ते बोलले म्हणून तुला इथं मी ठेवते, नाही तर तुझी घरात राहण्याची पण धमक नाही आहे. तू हे जे काही कांड केलं आहेस ना, ह्याच्यावर तू घराच्या बाहेरच जायला पाहिजे आहेस, असं त्या तिला म्हणत असतात. आणि म्हणतात मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. आणि सारंगला म्हणतात, सारंग, त्या मुलीला आता तू कंपनीमध्ये एंट्री करू शकतोस आणि हिला आता कंपनीतनं बेदखल करायची आहे. यावरून त्यांनी ऐश्वर्याला कंपनीतून बेदखल केलेली असते. ऐश्वर्याचा तो पारा हाय झालेला असतो आणि ती तर काय करते, तिच्या नवऱ्याची कॉलर पकडते आणि त्याला मारायला जाते. बेडरूममध्ये गेल्यानंतर नवऱ्याला ती मारत असते. तेवढ्यात तिचा नवरा म्हणतो, हे काय करतेस तू, तर ती म्हणते की बघ जरा तो सारंग बघ कसा बायकोची बाजू घेतो आणि तुला तर बायकोची काही फिकीरच नाही, तू बायकोची बाजूच घेत नाहीस, असं ती इकडे तिच्या नवऱ्याला मारत असते आणि बोलत असते. तो म्हणतो, तुझी बाजू घ्यायला तू काय कांड कमी केला आहेस का, तू काय ती सावली आहेस का, आणि काय तू मला सारखी सारखी त्या सारंगची तुलना माझ्याशी करत असतेस, पण तू पण त्या सावलीसारखी आहेस का, असं ते ऐश्वर्याला तो बोलतो. आणि म्हणतो, काय अवतार करून घेतलायस बघ जरा, आरशात बघ काय अवस्था झाली तुझी, अजून पण तू सुधारली नाहीस, तुझा माज हा तसाच आहे, एवढं मारलं बिरलं तरी तुझ्यात काहीच फरक नाही. आणि इकडे ऐश्वर्याच्या सासूबाईंना खूपच वाईट वाटत असतं. तिने जे काही प्रकार केला आहे त्याच्याबद्दल त्या रडत असतात आणि मग त्यांच्या नवऱ्याशी बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, होतं असं, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. तेव्हा लगेचच ऐश्वर्याची सासू म्हणते, हो मला पण आता तेच वाटते, दिसतं तसं नसतं ही म्हण मला वाटली होती पण ती खरी निघाली, अशा त्या बोलत असतात. आणि म्हणत असतात, आता मी ह्याच्यापुढे तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि नंतर मग ते सावलीचे गुणगान गात असतात. तेव्हा मग त्या म्हणतात की आता पण त्या सावलीने राजकुमारला इथे परमिशन दिले, अजून पण मला राजकुमार आपल्या घरात नको वाटतो, पण तरीसुद्धा ती पोरगी बोलली म्हणून त्याला इथे ठेवलं आहे, पण ह्याच्या पुढं जर त्याने काही केलं तर त्याची जिम्मेदार ही ती सावली असणार, असं त्या सासूबाई म्हणतात. म्हणजे राजकुमारला घरात घेण्यामागं राजकुमार जर फ्रॉड निघाला तर सगळं काही कारस्थान त्याने परत केलं तर ते सावलीवर येणार, असं त्यांनी आत्ता ह्या भागामध्ये आपल्याला सांगितलं आहे.
आणि ऐश्वर्या अजून कट करणारच आहे आणि त्या सावलीला वाट लावायला बघणार आहे. तिला ती सावली नकोच आहे त्या घरामध्ये. आणि इकडे सावली वगैरे पण टेन्शनमध्ये आलेले असतात की ऐश्वर्या कसली आहे. म्हणजे तिला इतकं बोलून, इतकं समजावून, इतकं मारून तिला काहीच फरक पडलेला नसतो. आणि नंतर नील तिला बोलत असतो, अगं तू तर काय आता तुला बोलू, सुधर, आत्ता पण वेळ गेलेली नाही आहे. तुला आता फक्त कंपनीतनं बाजूला केलं आहे. ती सावली कितीतरी पटीने बरी आहे. आणि इकडे ऐश्वर्याची सासू पण तेच बोलत असते, तिच्या नवऱ्यासोबत तेच म्हणत असते, ती पोरगी मी तिला काय पण समजली होती, पण तिनेच आत्ता आपला मान सन्मान वाचवून ठेवला. आणि ही ऐश्वर्या काय कशी निघाली. तिला खूपच गिल्टी वाटत असतं की तिने सावलीला अजूनपर्यंत सुनेचा हक्क दिलेला नसतो, त्यामुळे तिला गिल्टी वाटत असतो. तर आजच्या भागामध्ये आपल्याला एवढंच पाहायला मिळालेलं आहे. आणि ऐश्वर्याची धुलाई झालेली पाहायला मिळालेलं आहे. आणि ऐश्वर्याची मान खाली झालेली पण बघायला मिळालेली आहे. ऐश्वर्या खूपच मान खाली घालून होती. तिला सगळ्यांनी काय 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 बोललं, तिचे सगळे रहस्य समोर आलेले असतात आणि तिची पूर्णपणे पोल खोललेली असते. तुम्हाला काय वाटतं, ऐश्वर्या सुधारेल का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हे सगळं आजच्या भागात खरं खरं झालेलं आहे. हे कुठलंही मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे. आणि अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.